अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती. ब्राह्मण भोजने स्वामी नामाचा जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती. कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावनी. यात्रेची करती भारी. सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पे. किती वर्णावे महिमान. जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो यशा नगरात शंकरावा प्रवेशिता. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्याते सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सगळे कधीच्या हस्ते होतसे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणाला कोणी द्रव्य काही देईना. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण. आनंद लेती याचे मन. म्हणे मी इतके करीन 2,000 रुपये द्याल की. ते म्हणसी बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10,000 रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरावे तेसे करती. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रति कार्य आपुले करीन. बाई स्वामीसे बोलले वचन. हे ग्रस्त थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लगून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदानी समर्थ तेथोनी उठली. यवन स्मशान भूमीत आले येती राजत्वरित. एक नूतन खाचेत निजले छाटी टाकून. सेवेकरी शंकरावसी म्हणती लीला करुणी अशी. चुकवली तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकरावे तया दिवशी खाना दिला फकीरांसी. आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित. बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घ्यावे. ते घ्यावे हो औषध. तेने जाईल ब्रह्मसंबंध झाला. स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणची. प्रकृतीचे आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटला तयाला ब्रह्मसंबंधे सोडले. मग पुन्हा आनंदेसी दर्शनाले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. मनती व्याधी केल्यानंतर रुपये देईन 10,000. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराजा आज्ञापिती. गावाबाहेर आहे मारुती. तेथे सुने गच्ची निश्चिते मठ तुम्ही बांधावा. या एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीताती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला. चिन्ने गच्ची कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसुत भाविक भक्त. 9मोऽध्याय. गोड हा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु.